हल्ली गुडघे बदला, नी रिप्लेसमेंट, शोल्डर रिप्लेसमेंट असे अनेक टर्मिनॉलॉजीज किंवा सर्जरीज आपल्याकडे सर्रास हल्ली पाहायला मिळतात. जसं गाडी 4 चाकांवर चालते पण त्याचं अलाइनमेंट बरोबर असायला पाहिजे, हो, तसंच आपल्या गुडघ्याचं अलाइनमेंट बरोबर असायला पाहिजे. थाईजचे व्यायाम करताना जे काही व्हिडिओज लोकांचे येतात ते एवढा पेन सहन करून हे एवढे व्यायाम का करतात असा मला प्रश्न पडतो. ह्याचे पण दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्ही बघितलं असेल भरपूर लोकांचे गुडघे वाकलेले असे असतात, वाकलेले असतात, बेंड झालेले असतात. त्याला वॅरस डिफॉर्मिटी असं म्हणतात. म्हणजे पूर्णपणे वाकडे झालेले पाय, हो. आणि जेव्हा चालताच येत नाही किंवा जेव्हा फरफटत जातात तेव्हा आपण ते बदलायला जातो. तसे पण पेशंट्स आपण इथे ट्रीट करतो. अरे बापरे, 72 वर्षाच्या महिलेचं ऑपरेशन. हो, म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात की आता काय करायचं ऑपरेशन, नाही पण ते पॉसिबल आहे. त्याचा सक्सेस रेट किती आहे? चांगला प्रश्न आहे की एक जिना सोडून उतरतायत किंवा एक जिना सोडून चढतायत असं खूप पाहायला मिळतं, कारण घाई असते. पेन हा तुमचा मित्र आहे, तुम्हाला सांगतोय काहीतरी की देर इज समथिंग रॉंग, यू शुड पे अटेन्शन टू इट. आणि फ्रोझन शोल्डरसाठी समजा आपण त्याकडे दुर्लक्ष केलं किंवा काही केलं तर ह्या पद्धतीने सर्जरी करावीच लागते. फ्रोझन शोल्डर कोणत्या कारणामुळे झालेला आहे ते समजून घेणं आधी आवश्यक आहे. लहानपणापासून मुलांच्या पाठीवर दप्तराचं ओझं आहे किंवा लॅपटॉप्स घेऊन कॅरी करतात हल्ली, त्यांना सततच्या खांद्यांच्या दुखण्याच्या तक्रारी आहेत. आपण नारळ किसतो आठव, तर प्रत्येक वेळेला जेव्हा खांदा सटकला जातो किंवा त्याला इन्स्टेबिलिटी म्हणतात, तेव्हा काही भाग समोर त्या घासणीसारखा खराब होत जातो. नमस्कार, विमर्श बाय मयूर आडकरमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आता सध्या गुडघेदुखी किंवा खांदेदुखी, कोपरदुखी असे आजार आपल्याला सर्रास पाहायला मिळतात. जरा वय झालं की सांधे कुरकुरतात अशी एक म्हणच प्रचलित आहे आपल्याकडे. हा जो आजार आहे हा पायाशी संबंधित किंवा सांध्याशी संबंधित असल्याने अख्खं जीवन आपलं थांबून जातं की चालता येत नाही आहे, हात वर जात नाही, काम कसं करायचं, प्रवास कसा करायचा, असे अनेक प्रश्न पडतात. आणि जेव्हा हा गुडघेदुखीचा प्रश्न किंवा खांदेदुखीचा प्रश्न अतिशय विकोपाला जातो तेव्हा सर्जरीशिवाय पर्याय नसतो. सर्जरीही अनेक वेळा फेल होऊन जाते किंवा ते करूनही समाधान होत नाही आहे, काम होत नाही आहे, अशी उदाहरणं आपल्याकडे अनेक आहेत. त्यामुळे फक्त गुडघेदुखी, सांधेदुखी, खांदेदुखी असा विषय नाही घेता या विषयात तज्ज्ञ असलेले काही डॉक्टर्स आपल्या भारतामध्ये आहेत. असे काही डॉक्टर आमच्या संपर्कात आले आणि त्यातील एक तज्ज्ञ डॉक्टर की दक्षिण कोरियामध्ये पहिला भारतीय प्रोफेसरशिप मिळवलेला एक चांगला वैद्यकीय क्षेत्रातला एक तरुण आपल्या इथला डॉक्टर जो तिथे गेला आणि त्यांनी तो सन्मान मिळवला आणि या क्षेत्रातलं अतिशय तंत्र चांगलं ऑपरेशनचं, सर्जरीचं शिकून आज ते आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या नागपूरसारख्या ठिकाणी ते सेवा देत आहेत. असे डॉक्टर आशय केकतपुरे, ज्यांना केवळ आपण एक हाडांचा डॉक्टर असं म्हणू शकणार नाही, त्याही पलीकडचं जे ट्रीटमेंट आहे ते त्यांनी करून साध्य केल्याने गेले 13 वर्ष ते सर्व्हिस करत आहेत आणि ऑपरेशनने बिघडलेले पेशंटही पुन्हा एकदा त्यांना नवसंजीवनी देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. असे डॉक्टर आशय केकतपुरे आज आपल्यासोबत आहेत. डॉक्टर आशय, खूप खूप स्वागत. मला ॲक्च्युली ते वैद्यकीय टर्म्स तुमचे फार समजत नाहीत, त्यामुळे तुम्ही नेमकं काय केलं आहे, नेमकं कशात तुमची मास्टरी आहे. आम्हाला फक्त एवढंच कळतं की हल्ली गुडघे बदला, नी रिप्लेसमेंट, शोल्डर रिप्लेसमेंट असे अनेक टर्मिनॉलॉजीज किंवा सर्जरीज आपल्याकडे सर्रास हल्ली पाहायला मिळतं. लोकांना होत आहेत आजार, चालता येत नाही, पाय वाकडे झालेले आहेत, असे सगळे आपण पेशंट्स बघतो. आणि तुम्ही त्यात नेमकं जे काम केलेलं आहे ते आम्ही फक्त ऐकून आहोत, पण हे नेमकं कसं घडलं, त्यात तुमची काय माहीर, तुम्ही कसे झालात, याविषयी आम्हाला जाणून घेण्यासाठी उत्सुकता आहे. आणि आमच्या या विमर्शाच्या प्रेक्षकांना अशा पद्धतीच्या दुखण्यावर काय उपाय आहेत हेही तुम्ही सांगाल अशी आमची अपेक्षा आहे. नमस्कार. सगळ्यात पहिले धन्यवाद मयूर, तुम्ही मला विमर्शच्या प्लॅटफॉर्मवरती ही संधी दिली, थँक्यू. तर प्रवास सगळ्यांचा प्रवास असतो. तर हा प्रवास म्हणजे भंडाऱ्यावरनं 12वीपर्यंत मी शिक्षण घेतलं विदर्भात. त्यानंतर मी यवतमाळ मेडिकल कॉलेजवरनं MBBS केलं. तत्पश्चात मी अपोलो हॉस्पिटल हैदराबादवरनं माझं डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड ही जी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असते ती कंप्लीट केली. ती नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशन म्हणून दिल्लीवरनं हे असते, इट इज इक्विव्हॅलंट टू MS. त्यानंतर मी मुंबईला KEM नायर आणि KJ सुमैया या ठिकाणी सिनियर रेसिडेन्सी केली. त्यानंतर मी
फेलोशिपसाठी, क्लिनिकल फेलोशिपसाठी म्हणा साऊथ कोरियाला गेलो. सोल तिथलं राजधानी आहे. तिथलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे असान मेडिकल सेंटर. ते 3,500 बेडचं हॉस्पिटल आहे. तिथे साधारणपणे 95 ऑपरेटिंग थिएटर्स आहेत एका सिंगल फ्लोअरवर. रोज 10,000ची OPD असते. ऑर्थोपेडिक दृष्ट्या तिथे सगळ्या गोष्टींचं विभाजन आहे. प्रत्येक सांध्याचा विभाग वेगळा आहे. व्हेरी गुड प्लेस. तर तिथे मी साधारणपणे 2 वर्ष होतो. म्हणजे तिथे माझं अपॉइंटमेंट सुरुवातीला ॲज अ फेलो म्हणून झालं आणि तत्पश्चात मला रिसर्च प्रोफेसर म्हणून तिथे अपॉइंट केलं गेलं. अरे वा. मी तिथे एक लॅब सेटअप केली जी की बेसिक सायन्सेसची लॅब होती आणि आम्ही तिथे रुग्णांवरती आणि बाकीच्या गोष्टींवरती अनुसंधान पण केलं आहे. आम्ही त्याचे शोधप्रबंध म्हणजे रिसर्च पेपर्स पब्लिश केले. तर आत्तापर्यंत साधारणपणे जेव्हा मी कोरियाला होतो तेव्हा 7 आम्ही रिसर्च पेपर पब्लिश केले, ज्यापैकी एकाला आंतरराष्ट्रीय ख्याती या दृष्टिकोनातून मिळाली की इट वॉज पहिला एशियन पेपर ज्याला म्हणजे शोल्डर एल्बो सोसायटीमध्ये बेस्ट पेपर अवॉर्ड मिळाला. अरे वा. युरोपातलं. त्यानंतर आम्ही इम्प्लांट डिझाईनमध्ये पण केलं आणि आम्हाला तिथे 3 पेटंट्स पण मिळाले. त्यानंतर मी परत वापस इंडियामध्ये आलो आणि 2019 पासून मी नागपुरात आहे. सांगायचं झालं तर खांद्याचे आणि गुडघ्याचे आणि कोपराचे याचे जे आजार आपण बघतो दिवसेंदिवस त्याचं विभाजन 2 पद्धतीने होऊ शकतं. एक वयाच्या लहानपणापासून होणारे ते मध्यम वयापर्यंत, ते 40 ते 50 पर्यंतचे आजार आणि 50 नंतरचे आजार. दोन्ही वयोगटांमध्ये होणारा आजार हा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा असतो. 50 नंतरचे जे होणारे आजार आहे ते जीर्ण म्हणजे वापर म्हणजे रय जी होते, विअर अँड टिअर आपण ज्याला म्हणतो, त्याच्या प्रकर्षाने होतात. जे आधीचे आजार आहेत यंग किंवा ॲथलीट्समध्ये ते आर ट्रॉमॅटिक किंवा लिगामेंटस इंजुरी और स्पोर्ट रिलेटेड इंजुरी. तर तो भाग वेगळा. तर या पुढच्या डिस्कशनमध्ये आपण त्या दोन्ही भागांमध्ये वेगळं वेगळं डिस्कशन करूया. बरोबर. तर वयाच्या आधी म्हणजे 18 साधारणपणे खेळण्याच्या वयोगटापासून ते मिडल एज पर्यंत 40-45 आणि 45च्या नंतरचे. तर सगळ्यात कॉमन जो काही आजार आहे तो गुडघ्याचा. हो. तर गुडघ्याचा जो काही हे आहे तर त्याच्यामध्ये पण सगळ्यात कॉमन होणार म्हणजे ACL, अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट इंजुरी. अच्छा, हे काय जरा आम्हाला समजावून सांगा. तुम्हाला हे मॉडेल दिसतंय का? हो, दिसतंय. हा आपला गुडघा असतो. याच्यामध्ये 3 प्रकारचे आर्टिक्युलेशन्स आहेत. म्हणजे हा सांधा 3 वेगळ्या वेगळ्या हाडांनी बनलेला आहे. एक तर हा पटेला, ठीक आहे, पटेला. त्यानंतर हे गुडघ्याचं जे मांडीचं हाड आहे त्याचा खालचा भाग आणि याला टिबिया म्हणतात, त्याच्या वरचा भाग. त्याच्यामध्ये अशी गादी असते. अच्छा, बरोबर. आणि ही तुम्हाला एक नस दिसते समोरनं जी येते आहे त्याला अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट म्हणतात. अच्छा. जसं गाडी 4 चाकांवर चालते पण त्याचं अलाइनमेंट बरोबर असायला पाहिजे, तसंच आपल्या गुडघ्याचं अलाइनमेंट बरोबर असायला पाहिजे. ते मेंटेन करण्याचं काम ACL आणि PCL अशा 2 नसांचं असतं. ते गुडघ्याला एकदम समोर किंवा एकदम मागे जाऊ देत नाही. अच्छा. त्यामुळे आपली गुडघ्याची गादी व्यवस्थित राहते. अच्छा. आता सगळ्यात कॉमन इंजुरी जी होते ती अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट म्हणजे पडल्यामुळे, जेव्हा व्हायरस स्ट्रेस म्हणजे एकदम ठेवल्यानंतर आपण असं जेव्हा पडतो तेव्हा MCL म्हणजे मिडियल कोलॅटरल लिगामेंट, याची गादी आणि ACL हे तुटतं. अच्छा. याचं निदान जे काही असतं, सुरुवातीला फार दुखतं, एकदम लगेच सूज येते, तो खेळाडू पुढे खेळू शकत नाही. आणि मग ही जी नस आहे याला मेंदूचे जे काही हे असतात न्यूरॉन्स असतात. इट्स अ व्हेरी न्यूरोनली रिच टिश्यू लिगामेंट. तर आपली मांडी बारीक व्हायला लागते, आपला पाय पण बारीक व्हायला लागतो जर या गोष्टीकडे इग्नोर केलं तर, आणि चालताना पाय लचकतो. ही सगळ्यात कॉमन कंप्लेंट असते. अच्छा. बरेच जण वाढी म्हणतात त्यांच्याकडे जातात, त्याला तेल वगैरे लावून घेतात, पण जोपर्यंत याचं निदान होऊन याचं व्यवस्थित ट्रीटमेंट होत नाही ही नस आपोआप तयार होत नसते. अच्छा, म्हणजे ते बोन सेटर जाऊन जे काही करतात. तर असे पुष्कळ सारे पेशंट अशा वेळेला येतात की जेव्हा गुडघा ऑलरेडी झिजायला लागलेला असतो. त्याच्यामुळे गुडघ्याची झीज लवकर होते. हा झाला एक भाग. दुसरा भाग, गुडघ्याचे बाहेरचे जे दोन्ही स्नायू आहेत MCL आणि LCL, हे पण बरेच वेळा
यासोबत दुखावतात. तर अशी पण कधी कधी परिस्थिती असते जेव्हा गुडघ्याचे चारही स्नायू एक सोबत तुटलेले असतात. त्याला मल्टी लिगामेंट इंजुरी असं म्हणतात. हे खूप ऐकून आहे, प्रचलित आहे. मल्टी लिगामेंट इंजुरी म्हणतात. तर आपल्याला याचं व्यवस्थित निदान करून हे ताबडतोब रिकन्स्ट्रक्ट म्हणजे दुर्बिणीच्या ऑपरेशनद्वारे सगळे स्नायू परत रिकन्स्ट्रक्ट करता येतात. भारतामध्ये सध्या ॲलोग्राफ्ट पण अवेलेबल्स आहेत. ॲलोग्राफ्ट म्हणजे एकतर टिश्यू आपल्याच शरीरातला घेता येतो, त्याला ऑटोग्राफ्ट असं म्हणतात. ॲलोग्राफ्ट म्हणजे आपण देर आर बोन बँक्स म्हणजे देर आर टिश्यू बँक्स. आपण तिथनं टिश्यू दुसऱ्या जे लोक मृतदेहातनं काढलेला टिश्यू जो असतो तो संचय करून ठेवलेला असतो. जसं ब्लड बँक सारखं असतं तसं टिश्यू बँक असते, तो पण वापरला जातो. त्याशिवाय ऑस्टिओकॉन्ड्रल बँक असतात, तो टिश्यू वापरून आपल्याला रिकन्स्ट्रक्ट करता येतं. तर असं सगळं हे तंत्रज्ञान आहे. यानंतर रिकव्हरी भरपूर व्यवस्थित होते आणि आम्ही आपल्या सेंटरला आता साधारणपणे 1500 ते 1600 आज सर्जरी झालेल्या आहेत. 1500 ते 1600 सर्जरी. येस, म्हणजे अपेक्स मल्टी स्पेशालिटी क्लिनिक मध्ये टोटल याच्यामध्ये इन माय करिअर टिल नाउ. सो मोस्ट ऑफ देम आर डुईंग फॅन्टॅस्टिकली वेल. ते व्यवस्थित करतात आहेत आणि यापैकी बरेचसे ॲथलीट्स आहेत जे की चांगल्या लेवलला परफॉर्म करतात आहेत. अच्छा. आणि या संदर्भातला अजून एक भाग म्हणजे पीडियाट्रिक ACL, ज्याच्यामध्ये लहान मुलांमध्ये जी ग्रोथ प्लेट असते, जी वाढीची जी जागा असते, तिला वगळून हे ऑपरेशन करावं लागतं. कारण की जर ती दुखावली गेली तर त्या पायाची ग्रोथ होत नाही. तर हे ऑपरेशन करायला प्रामुख्याने मला सर्बियामध्ये पण बोलवलं होतं. तर तिथल्या एका ऑर्थोपेडिक सर्जनच्या पुतण्यालाच आय हॅव ऑपरेटेड आणि त्यांचा भरपूर मोठा फॉलोअप आहे. आणि नागपुरात किंवा इथल्या भागामध्ये पण मी ते ऑपरेशन करतो. अच्छा. तर सांगायचा हेतू हा लहान मुलांमध्ये ऑपरेशन असतं तेव्हा ती काळजी घ्यावी. त्यात तुम्ही एक्सपर्ट आहात. येस. ओके. आणि हे जर वेळेत निदान किंवा ऑपरेशन झालं नाही तर सांधा लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात. ज्याला निग्लेक्टेड ट्रॉमा, आपल्याकडल्या भागामध्ये ना निग्लेक्टेड ट्रॉमा किंवा निग्लेक्टेड इंजुरीज असा प्रकार फार आहे. निग्लेक्टेड म्हणजे निग्लेक्ट ऑन द पार्ट ऑफ द पेशंट. ते पुष्कळ दिवस त्याला आपल्या मनावर शरीरावर काढतात आणि आजार इतका विकोपाला जातो की बरेच वेळा तो सांधा बदलावा लागतो. अंगावर काढणं टर्म आहे आपल्याकडे. एक्झॅक्टली तो प्रकार होतो, सगळ्याच बाबतीत होतो. पण हे इथेच तर उभं राहायचंय आपल्याला, ह्याच अवयवांवर अवलंबून आपलं शरीर आहे. अगदी बरोबर. तर हा सगळा प्रकार आहे. तर या गोष्टी रिकन्स्ट्रक्ट जर वेळ झाल्या आणि त्याच्याबरोबर रिहॅबिलिटेशनचा जो पार्ट आहे तो जर व्यवस्थित फॉलो केला गेला तर याच्यामध्ये खूप व्यवस्थित रिकव्हरी पॉसिबल आहे. लोक आपल्या पूर्ववत खेळण्याच्या याच्यावरती जाऊ शकतात. त्यामध्ये त्यांना व्यवस्थित म्हणजे दे कॅन परफॉर्म ॲट द लेवल 80 to 95%. जे खेळाडू आहेत, जे शारीरिक श्रम करतात किंवा मी असं म्हणेन की सैनिक बरोबर असतील आपले, त्यांना जर अशा पद्धतीचा आजार असेल तर तोही अशा पद्धतीने आपण त्याचं निराकरण करू शकतो जर समस्या आल्या तर. अगदी बरोबर. हा एक भाग आपण या स्पोर्ट्समन किंवा तरुण मुलांमधला आपण पाहिला. खेळताना पडले किंवा खेळाडू आहेत त्यांना खेळून खेळून त्रास होतोय किंवा आणखीन कोणी. पण एक जनरल समस्या हल्ली जी चालू आहे या गुडघ्यांच्या बाबतीतली, त्याचं मूळ कारण काय? 2-3 गोष्टी आहेत. एक तर आपलं लाईफस्टाईल जे काही बदललेलं आहे आणि त्याबरोबर पोषण. सार्कोपिनिया म्हणजे एक जसं ऑस्टिओपोरोसिस एक घटक असतो ज्याच्यामध्ये हाडं ठिसूळ होतात, त्याच्या अगोदर जी गोष्ट होते त्याला सार्कोपिनिया असं म्हणतात. आपलं मसल मास पहिले कमी होतं. अच्छा. ठीक आहे. आणि त्यानंतर आपले हाडं ठिसूळ व्हायला लागतात. अच्छा. त्याचं एक्झॅक्ट कोरिलेशन आधी काय होतं आणि नंतर काय होतं याला अंडा आणि मुर्गीचा संबंध आहे. तर सार्कोपिनिया झाला त्यानंतर आपल्या बोन्सवरती जास्त रय होते आणि फिमेल्समध्ये म्हणा की बायकांमध्ये म्हणा त्यांचं जसं मासिक पाया वगैरे बंद झालं जेव्हा मेनोपॉजल होतात त्यानंतर हार्मोनल त्यांचं कव्हर निघून जातं आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये ऑस्टिओआर्थरायटिसचे चान्सेस जास्त होतात. आता ऑस्टिओआर्थरायटिस सगळ्यात कॉमनली कुठे होतो तर आपल्या भारतीय लोकांमध्ये आपल्या गुडघ्यांमध्ये सगळ्यात जास्त होतं. तुम्ही बघितलं असेल भरपूर लोकांचे गुडघे वाकलेले असतात, बेंड झालेले असतात, बाहेरच्या दिशेने वक्राकार झालेले असतात पाय. त्याला वॅरस डिफॉर्मिटी असं म्हणतात. आतमधला सांधा लवकर आधी झिजतो. त्याच्यामध्ये एक महत्वाचं कारण होण्याचं म्हणजे तो ACL टेअर कुठे ना कुठे असतोच. इन्स्टेबिलिटी असते आणि त्यानंतर मग ते वाढायला लागतं. तर ते जेव्हा होतं म्हणजे मी भारतामध्येच असं प्रेझेंटेशन बघितलेलं आहे जिथे की लोक खूप वाढवून गोष्टींना आणतात, म्हणजे पूर्णपणे वाकडे झालेले पाय आणि जेव्हा चालताच येत नाही किंवा जेव्हा फरफटत जातात तेव्हा आपण ते बदलायला जातो.
तसे पण पेशंट्स आपण इथे हम्म. ट्रीट करतो. हम्म. पण असं असतं ना की पूर्ण खराब झालेली गोष्ट जेव्हा तुम्हाला व्यवस्थित दुरुस्त करायची असते, हम्म. त्याचे श्रम आणि त्याचा लागणारा उपाययोजना त्याच्या मागे ती मोठी असते. बरोबर. तर त्याच्यासाठी नी रिप्लेसमेंट ही सर्जरी आहे. हो. आता त्याच्यामध्ये बऱ्याचशा वेगळ्या गोष्टी आल्या, त्याला प्रिसिजन वाढवायला म्हणून रोबोटिक सर्जरी आणि या सगळ्या गोष्टी होतात, तसं तंत्रज्ञान आलं आहे. त्याशिवाय आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने आधी प्री प्लॅनिंग व्यवस्थित करून पण नी रिप्लेसमेंट्स व्यवस्थित होतात. त्याचं व्यवस्थित नॅव्हिगेशन असिस्टेड त्या सर्जरीज केल्या जातात आणि त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे आणि आपल्याकडे त्या व्यवस्थित रेग्युलरली होतात आणि वी गेट गुड रिझल्ट. ह्या केस संदर्भातल्या ज्या काही सर्जरीज पर्यंत गेलेल्या केसेस आहेत, जसं तुम्ही म्हणालात की अतिशय टोकाला गेलेला पेशंट की आता इथून काही सुटका नाही तर आपण आता डॉक्टरला दाखवू किंवा ऑपरेशन करू, आणि मग त्यात त्यांचं शरीर साथ देते की नाही देते हा वेगळा भाग. बरोबर. त्या केसेस मधले पण पेशंट्स आलेले तुमच्याकडे बरे झाले. बरोबर. आणि या पद्धतीच्या ज्या काही टेक्नॉलॉजीज वापरून ती सर्जरी केली जाते त्या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही मास्टर आहात, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत. आजपर्यंत तुमच्याकडे आली यातली वर्स्ट केस कोणती होती? वर्स्ट केस एक मावशी आल्या होत्या आमच्याकडे. त्यांचा मुलगा आमच्या शालेय युनिटचाच होता. त्यांना चालताच येत नव्हतं, म्हणजे शी वॉज नॉट एबल टू वॉक. आणि जर तुम्ही तो व्हिडिओ बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांना एक एक पाऊलही लोकांना पकडून टाकता आलं असतं. पण गुडघे बदलीनंतर त्यांना व्यवस्थित चालता येतं. ते आता सगळे आपले कामं स्वतः करू शकतात आहेत. त्यांचं वय काय होतं साधारण? त्यांचं वय होतं जवळपास 72 वर्ष. अरे बापरे, 72 वर्षाच्या महिलेचं ऑपरेशन? हो. म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात की आता काय करायचं ऑपरेशन, नाही, पण ते पॉसिबल आहे डेफिनेटली. कोणत्याही केस मधलं ऑपरेशन पॉसिबल आहे? कोणत्याही केसमध्ये त्यांना हा प्रश्न आपण म्हणजे ब्रेक करायला पाहिजे. लेट अस पॅराफ्रेज इट. जर त्यांची शारीरिक क्षमता व्यवस्थित असेल, इफ इट इज सेफ टू डू द सर्जरी देन वी शुड डू द सर्जरी. किंवा ती रिस्क स्ट्रॅटिफिकेशन त्याला म्हणतात. ती रिस्क समजून घ्यायला पाहिजे, त्या ऑपरेशनची रिस्क किती आहे त्या पर्सनसाठी आणि या सर्जरीमुळे त्यांचं आयुष्य किती बदलणार आहे याचा समन्वय किंवा याचं जे काही गणित असेल ते तुम्हाला व्यवस्थित बसून घ्यावं लागेल. आणि त्यानंतर ती सर्जरी, आणि डेफिनेटली जर त्यांची लाईफस्टाईल किंवा त्यांची लाईफ एक्सपेक्टन्सी यानंतर वाढणार असेल ते करायलाच पाहिजे. अगदी खरं. बरं, आता ह्याच्या आपण मूळ गोष्टींकडे येऊ की ही नी सर्जरी किंवा गुडघ्यांचा त्रास कुठून नेमका सुरू होतो आणि त्याची जनरल कारणं काय आहेत? कारण बऱ्याचशा महिलांमध्ये होताना आपण जास्त प्रमाण बघतो की चालता येत नाहीये आणि गुडघे दुखत आहेत किंवा चुकीच्या व्यायाम पद्धती असतील त्यांनाही होत असेल, तर बेसिक कॉज काय याचा? व्हेरी गुड क्वेश्चन. बेसिक कॉज म्हणण्यात मल्टीफॅक्टोरियल आहे. सगळ्यात पहिले काही गोष्टींमध्ये अनुवांशिकता नावाची गोष्ट असते. त्यानंतर आपल्याकडे स्क्वॉटिंग आपण जे म्हणतो ते फार जास्त होतं, त्यामुळे पण आपलं आपण खालती बसून झाडणी जे काही करतो, आपले जे काही श्रम आपण करतो, गुडघा दुखण्याचा जो पदार्थ आहे म्हणजे जो प्रकार आहे, युजली आपला जे काही टिश्यू आहेत किंवा जे काही मसल्स आहेत ते रिजनरेट करून घेतात स्वतःचा खराब झालेला पार्ट. पण जेव्हा डेफिशियन्सीज व्हायला लागतात, व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी म्हणा, कॅल्शियमची डेफिशियन्सी म्हणा, हे जेव्हा होतं तेव्हा कुठेतरी असंतुलन निर्माण होतं. म्हणजे जेवढी दुखापत झाली आहे आणि जेवढं ठीक व्हायला पाहिजे याच्यामध्ये फरक पडतो. त्याबरोबर ऍड होतं सार्कोपिनिया, म्हणजे आपली मसल्सची जी डेन्सिटी आहे किंवा जी क्षमता आहे ती कमी होणे, आणि त्यानंतर ऑस्टिओपोरोसिस. तर हे जेव्हा चक्र म्हणजे एकामेकावेग एक दुष्ट चक्र तयार होतं, यू सफर फ्रॉम ऑस्टिओआर्थरायटिस. जनरली म्हटलं जातं की संधिवातामुळे तो एक भाग आहे. पण त्याचे लक्षणं किंवा त्याचं प्रेझेंटेशन आपण ज्याला म्हणतो ते वेगळं असतं. तेव्हा परत सूज येणे, बोटांना सूज येणे, जेव्हा पावसाळ्यामध्ये म्हणा अशा वेळेला बोटांना आधी सूज येते. ठीक आहे, त्याचं दॅट इज अ एंटायरली डिफरंट हाऊ कॅन आय से मॅनेजमेंट फॉर दॅट. आणि त्याच्यामध्ये होणारा त्रास तो खूपच हे असतो. संधिवाताच्या पेशंट्सला पण लवकर थोडीशी नी रिप्लेसमेंट किंवा शोल्डर रिप्लेसमेंटची गरज पडते ॲज कम्पेअर टू ऑस्टिओआर्थरायटिस. आता हे आपण म्हणतो की नी रिप्लेसमेंट केलं की गुडघ्याची वाटी बदलली, तर ह्याचे किती प्रकार आहेत? काय काय प्रकाराने हे ऑपरेशन होतं? कळलं का? आपण पूर्वी काहीतरी म्हणायचं की मेटलची वाटी येते आणि ती बसवली जाते, तर ह्याच्यात आता काय डेव्हलपमेंट, पूर्वी काय होतं आणि आता काय डेव्हलप झालेलं आहे? हे तंत्रज्ञान तर सतत वाढत राहतं. ठीक आहे, सुरुवातीला जेव्हा हे ऑपरेशन सुरू झालं UK मध्ये किंवा US मध्ये, तेव्हा नी रिप्लेसमेंट म्हणजे आपले भारतातलेच डॉक्टर आहे, डॉक्टर राणावत, त्यांनी एक जिग तयार केला की हे जे बेसिकली आपण गुडघ्याचा आजूबाजूचं जे आवरण असतं ते बदलतो. ठीक आहे, आर्टिक्युलर सरफेस रिप्लेसमेंट. आणि त्याच्यामध्ये
असा एक बेस प्लेट असते, टिबियल बेस प्लेट, त्याच्यावरती पॉली असतं आणि त्याच्यावरती ही वाटी लागते. किंवा याच्यामध्ये बरेच वेळा पटेलाच्या मागचा भाग बदलतात किंवा नाही बदलतात, सर्जन प्रिफरन्स वरती आहे किंवा पेशंटच्या रिक्वायरमेंट वरती. याच्यामध्ये झालेलं पुढचं संशोधन म्हणजे याला किती आर्टिक्युलेटली म्हणजे किती प्रिसाइजली हे बसवतात. म्हणजे हा 9 mm चा जेवढा भाग आहे तेवढाच काढायचा, एक्स्ट्रा बोन न सॅक्रिफाईस करता फक्त खराब झालेला भाग बदलायचा, तेवढाच काढायचा आणि तेवढाच बदलायचा. अच्छा. याच्यामध्ये 2 किंवा 0.5 मिलीमीटरचं प्रिसिजन लागतं. अच्छा. आणि ते प्रिसिजन विथ प्रॅक्टिस विथ इन्स्ट्रुमेंटेशन अचीव्ह होतं आणि खूप चांगले रिझल्ट मिळतात. पेशंट पुन्हा एकदा उभं राहून व्यवस्थित चालून सगळे ऍक्टिव्हिटीज आपल्या करतो. त्याचा सक्सेस रेट किती आहे? चांगला प्रश्न आहे. आपल्या सेंटरवर आपण जेवढे करतो त्याच्यामध्ये आपल्याला खूपच व्यवस्थित सक्सेस आजपर्यंत मिळालेला आहे सगळ्या केसेसमध्ये. जेव्हा पेशंट फॅक्टर असतात, डायबिटीज म्हणा किंवा त्यांची जर रोग प्रतिकारक शक्ती जर कमी असेल तर त्या पेशंट्समध्ये कधी कधी इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात, पण तो 1 ते 8% आहे. जर व्यवस्थित काळजी घेतली गेली तर तो पण आपल्याला कमी करता येतो. तर त्या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेतो, तर आपल्या सेंटरवर तो प्रकार फार कमी आहे. एक असं म्हटलं जातं किंवा जनरली बोललं जातं, मी ज्यांना अशा पद्धतीच्या सर्जरीज ज्यांच्या झाल्या त्यांच्या तोंडून ऐकले की प्रॉब्लेम एकाच पायाचा होता, पण जसं एका पायाचं ऑपरेशन झालं किंवा त्या पायाचा त्रास झाला, दुसऱ्या पायाला पण त्रास सुरू झाला, असंही होतं. त्यामुळे नंतर मग दुसऱ्या पायाचंही ऑपरेशन झालं. तर हे सायमल्टेनियसली दोन्ही पायांना होतं, दोन्ही गुडघ्यांना होतं की एकालाच होऊ शकतं आणि त्याचा भार किंवा त्या चालण्याच्या पद्धती किंवा ते जास्त ताणलं गेलं, अंगावर काढला गेला त्रास, तर दुसऱ्या पायालाही त्रास होऊ शकतो. हे जरा समजावून सांगा काय. आपण बायपिडल ऑर्गॅनिझम आहोत, म्हणजे आपण दोन्ही पायांवरती आपली जी काय म्हणतात त्याला इव्होल्युशन झालं आहे ते आपण 4 पायावरची 2 पायावरती आलो. तर आपलं सेंटर ऑफ मास दोन्ही पायांवरती इक्वली डिस्ट्रीब्युट होतं. आपण दोन्ही पायांवर एकसोबत चालत नाही. ओके, बरोबर. जेव्हा आपण 9 इंचाचा जिना चढतो तेव्हा आपण एकेका पायाने चालतो, बरोबर. जेव्हा आपण त्या एका पायावरती जातो तेव्हा आपल्या बॉडी वेट जे काही असेल त्याच्या तिप्पट बॉडी वेट आपल्या गुडघ्याच्या वाटेतनं जातं. ठीक आहे. तर इफ यू आर वेइंग 100 kgs, युअर 3 times दॅट बॉडी वेट गोज थ्रू दॅट पर्टिक्युलर जॉईंट. तर त्याच्यावरती पडणारा भार आणि त्याच्यामुळे त्याची होणारी जी काही वेअर अँड टिअर ऍक्टिव्हिटी आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. सो इनफ डिक्रीज इन बॉडी मास इंडेक्स विल डिक्रीज पेन. जर आपल्याला जर आपलं वजन व्यवस्थित कंट्रोलमध्ये करता आलं तर आपल्या गुडघ्याची रय कमी होऊ शकते. वजनाच्या भारानेच त्याला सगळ्यात जास्त त्रास होतो, वजनाचा भार. तर तोच कंट्रोल मुळात केला तर आपल्या याची गुडघे लवकर आपल्याला वाचवता येतात. आणि त्याबरोबर बाकी फिजिकली ऍक्टिव्हिटी राहणे, जिम व्यवस्थित करणे, मसल मास व्यवस्थित ठेवणे, हे जर आपण केलं तर आपल्याला भरपूर सारे आपले बाकीचे आजार सांध्यांचे ते कमी करता येतील. तर गुडघ्यांचा आजार म्हटला की तुम्ही म्हणालात की वजन, पण आपण हल्ली पूर्वी आम्ही पण व्यायामशाळेत जायचो तेव्हा काही सोशल मीडिया नव्हता, पण हल्ली थाईसचे व्यायाम करताना जे काही व्हिडिओज लोकांचे येतात ते एवढा पेन सहन करून हे एवढे व्यायाम का करतात असा मला प्रश्न पडतो. ह्याचे पण दुष्परिणाम होऊ शकतात. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, अति सर्वत्र वर्जते. हो. अति जी काही कराल अति तिथे माती. हो. तर अति करायचंच नाहीये. व्यवस्थित वैद्यकीय सल्ल्यांनी किंवा तुमच्या रिहॅब स्पेशलिस्टच्या अंडर सुपरविजन जर केले तर चांगले आपल्याला रिझल्ट्स मिळतील. आणि नेमकं तुम्ही कशासाठी ट्रेन करताय हे तुमचे गोल्स अगदी क्लिअर पाहिजे. वाय यू आर ट्रेनिंग फॉर दॅट पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी, ते जर तुमचं क्लिअर असलं तर तुम्हाला अति करणं, रोज धावणं पण वाईट आहे. आपण शाळेत शिकत आलो न्यूटन्स 3rd लॉ ऑफ मोशन, एव्हरी ऍक्शन देयर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. माझ्याकडे भरपूर सारे मिलिटरी आणि पॅरामिलिटरीचे पेशंट्स येतात ज्यांना रोज पळवलं जातं. ठीक आहे, पण त्याच्यामध्ये इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटीज आहेत. ठीक आहे, रेग्युलर इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटीमध्ये गुडघे लवकर झिजतात. ठीक आहे, तुम्ही कोणत्या सरफेसवर धावताय, तुम्ही कसे धावताय, तुमची धावण्याची स्टाईल काय आहे, यामुळे पण गुडघ्यांना बऱ्यापैकी मार होतो. बरोबर. आणि तो पण आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर म्हणजे डिलेड ट्रेनिंग किंवा डिस्ट्रीब्युटेड ट्रेनिंग हा एक महत्वाचा भाग आहे. तुम्ही वेगवेगळ्या मसल ग्रुपवर फोकस करा, एका वेळेला रोज एकाच ऍक्टिव्हिटीमध्ये नका जाऊ. त्याच्यामुळे स्ट्रेस इंजुरी होते, स्ट्रेस फ्रॅक्चर्स होतात. या सगळ्या गोष्टींबद्दल पण थोडा अवेअरनेस आपल्याला क्रिएट करणं आवश्यक आहे. आणि त्यातनं बाहेर कसं यायचं ते आवश्यक आहे.
तर तो जो अवकाश देणं आहे 2 ट्रेनिंग मॉड्यूल्समध्ये ते फार आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या मसल स्ट्रेंथ तो असायला पाहिजे किंवा मसल्स मजबूत असायला पाहिजे म्हणून जेवढा व्यायाम आवश्यक आहे तो करणं गरजेचं आहे. उगाच त्या प्लेट्स टाकतायत मशीन्समध्ये उलटं झोपून आणि मारतायत स्कॉट्स उलटे वगैरे, तर ते पाहून मला जरा टेन्शन येतं की ह्यांचं काय होत असेल. दुसरा एक भाग आहे, आम्ही आता मुंबईसारख्या शहरामध्ये प्रवास करत असतो लोकलनी वगैरे, तर उशीर झालेला ऑलरेडी असतो, तो लोकांना मी पाहतो की एक जिना सोडून उतरतायत किंवा एक जिना सोडून चढतायत असं खूप पाहायला मिळतं, कारण घाई असते. तर हे अतिरिक्त स्ट्रेस येणं, तर हे जिने चढताना मुळात काही झालं की जिने चढता येत नाहीत, तर मुळात आपण जेव्हा व्यवस्थित असतो जेव्हा जिने चढताना ते कसे चढले पाहिजेत, की त्याचा एक अँगल आहे का पायाचा की तो तसा मेंटेन राहायला पाहिजे. व्हेरी गुड क्वेश्चन. नॉर्मली आता मला माहित नाही मुंबईची म्हणजे याची हाईट किती, 9 इंच असते. युज्युअल स्टेप हाईट इज 9 इंच. आणि आपलं ब्रेन सगळे जे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्चरल डिझाईन्स आहेत ते त्या 9 इंचांवरती डिपेंडंट आहे. तुम्ही आणि युज्युअली ऑड स्टेप्स मध्ये असतात, म्हणजे एक फलाट जे म्हणतो ना आपण, ते ऑड फिगर्स मध्ये असतं की 9, 11, 13 अशा पायऱ्या असतात आणि मग ते टर्न होतं. जर तुम्हाला आपले गुडघे जर दुखत असतील, तुम्ही जर एक स्टेप सोडून सपोर्ट घेऊन चढले तर तुमचे ग्लुटियस म्हणजे आपला पुठ्ठा भाग जास्त वापरून तुम्ही तो चढू शकता. हा एक कन्सेप्ट आहे. ठीक आहे. तुम्ही जर तुमचे गुडघे ऑलरेडी फार दुखत असतील तर जिन्याची चढउतर तशीच तुम्हाला थोडी कमी करायला पाहिजे. तुम्ही जर हळू चढले, बघा तुम्ही जेवढे दिवस आपल्या पेनला इग्नोर कराल तेवढा तुमचा त्रास वाढत जाईल. पेन हा तुमचा मित्र आहे, तुम्हाला सांगतोय काहीतरी की देर इज समथिंग रॉंग, यू शुड पे अटेन्शन टू इट. तर या भागाला पण महत्व द्यायला पाहिजे. दुखणं हा शरीराने दिलेला एक चांगला संकेत आहे असं म्हणायला हरकत नाही. हा संकेत नाही, अलर्ट राहा. इट इज अ गिफ्ट. असा विचार करा की जर तुम्हाला दुखलंच नसतं आणि जर अजाणतेपणे, म्हणजे आपण असा जर विचार केला की आपल्या समोर एखादी शिकोटी किंवा आग लागली आहे, आपण आपला हात टाकतो आहे त्याच्यामध्ये आणि जर दुखलंच नसतं तर आपण हात मागे घेतला असता का? बरोबर. त्याचप्रमाणे जेव्हा आपण पायरी चढतोय आणि जर आपला गुडघा दिसतो आहे तर आपण लक्ष द्यायचं आहे त्या गोष्टीकडे. त्याला इग्नोर करून नाही मी शूरवीर आहे तर यू आर इन्व्हायटिंग ट्रबल. तर पेन इज ऍक्च्युअली अ गिफ्ट अँड वी शुड नो व्हॉट एक्झॅक्टली हाऊ टू यूज दॅट गिफ्ट प्रॉपरली. तर त्या संदर्भात त्या दुखण्याला लक्ष देऊन त्याच्यावरती ऍक्ट करून निदान करून आणि मग जर ट्रीटमेंट आपण वेळेत घेतली तर हा सगळा प्रकार वाढणारच नाही. बरोबर आहे. हे प्रिकॉशन्स मी अशासाठी म्हणतोय की आपल्याकडे जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत चलने दो, कुछ भी करो, कारण ही शरीर मुळात एक गिफ्ट आहे. हीच भावना लोक विसरलेले आहेत. म्हणजे आता हा मोठा विषय होईल बोलण्यात, पण आपण आता पुन्हा त्या गुडघ्याच्या दुखण्याकडे येऊया. एक प्रकार असा पाहायला मिळतो की गुडघ्याचे ऑपरेशन झालेले आहेत आणि ते कितपत लॉंग लास्ट असतं, ते ऑपरेशन टिकतं किंवा तो पार्ट टिकतो किंवा आपण व्यवस्थित राहू शकतो. साध्या शब्दात सांगायचं म्हणजे देवानी बनवलेलं खराब झालं, हे माणसाने तयार केलेलं प्रत्यारोपित केलेलं आहे. तर त्याची काळजी घेणं ही ज्या माणसामध्ये ते प्रत्यारोपित केलं गेलं आहे त्याची पण तेवढीच जबाबदारी आहे जो प्रत्यारोपण करतो त्याची जेवढी आहे. म्हणजे मी जेव्हा माझ्या पेशंट्सला सांगतो की हे आय विल डू द बेस्ट ऑफ माय एबिलिटी टू इम्प्लांट इन अ वे विच इट सर्व्हिसेस यू बेटर, पण त्याची काळजी पण घ्यावी लागते. तुम्हाला तुमचा आहार, तुमचा व्यायाम, तुमचं रिहॅबिलिटेशन जर तुम्ही व्यवस्थित केलं नाही तर ते फंक्शन करणार नाही ना. हे एक हाय मेंटेनन्स व्हेकल सारखं आहे, तुम्हाला त्याची काळजी घ्यावीच लागेल. ते जर दिलं तर लोकांना युजली आयुष्यभर काहीच त्रास होत नाही या गोष्टीचा. साधारणपणे 15 ते 20 वर्ष युजली काहीच होत नाही. आणि एखाद्या पेशंटला समजा हे गुडघ्याचे आजार झाले, त्याला समजलं आता माझा गुडघा दुखावलाय कोणत्याही कारणास्तव आणि आता मला नाही जास्त वर्क होत आहे आणि तो अंगावर काढतोय तो आजार, तर हे अंगावर काढताना इतर शरीरातले किती पार्ट्स किंवा काय शरीरावर त्याचे इतर दुष्परिणाम जाणवू शकतात? गुडघ्या दुखीबद्दल बोलायचं झालं तर आपल्याकडे OTCचा प्रकार असतो, ओव्हर द काउंटर मेडिकेशन. तर युजली लोक डायरेक्टली फार्मसीमध्ये जातात आणि आयबुप्रोफेन किंवा तत्सम गोळ्या घेऊन घेतात किंवा झिरोडोल पी पेन किलर घेतात. वेनेवर अ ड्रग इज टेकन अ रिस्क इज टेकन. जेव्हा पण आपण औषध घेतो यानं त्या कारणाने किती दिवस घ्यायचं, त्या गोष्टीचा किडनीवरती दुष्परिणाम होणार, त्याचा लिव्हरवरती दुष्परिणाम होणार. तुमच्या संस्था एक 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 करून फार म्हणजे यू आर मेकिंग द केस वर्स दॅन इट वॉज. ते तेवढ्या वेळासाठी तुम्हाला आराम देईल पण नंतर ते कुठे ना कुठे तुम्हाला त्रास देणार आहे.
आता मगाशी तुम्ही दाखवलं की त्यातून एक नस जाते आणि ती एक मेंदूशी संबंधित आहे. येस. तर त्याचा परिणाम होतो मग त्या नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टमचा परिणाम असा होतो की आपलं जे त्याला डिस्यूज अट्रोफी असं म्हणतात, त्या मांडीचा थायचा जो गर्थ असतो तो हळूहळू बारीक व्हायला लागतो. जर त्याला खूप दिवस आपण इग्नोर केलं तर त्याला अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट इंजुरी जेव्हा होते ACL, त्यानंतर ती जी मांडी असते ती दुसऱ्या मांडीपेक्षा बारीक व्हायला लागते. तसं होण्याचं काही ऑब्व्हियस कारण म्हणजे एक कारण आम्ही जे आम्हाला विथ रिसर्च आम्हाला कळलं आहे की आपण अजाणतेपणे त्या पायावरती कमी वजन द्यायला लागतो. तर त्याच्यामध्ये मसल रिक्रुटमेंट किंवा ब्रेनची जी फंक्शनॅलिटी आहे ती आपल्याला कुठेतरी सबकॉन्शियसली सांगत असते की मला कमी वजन द्यायचं कारण की माझा पाय दुखावलेला आहे. याच्यामध्ये फंक्शनल MRI नावाचा एक प्रकार एका फ्रेंच सायंटिस्टने केला आहे. त्याचं असं म्हणणं आहे की जेव्हा दोन्ही पायाचं कम्पॅरेटिव्ह फंक्शनल MRI केला तेव्हा जेवढा एरिया रिप्रेझेंटेशन असतं ब्रेनमधलं ते कमी राहतं. तर हा सरळ सांगायचा आहे की यू हॅव टू डू समथिंग, यू हॅव टू इंटरव्हीन. ते प्रकर्षाने जाणवतं. ते इंटरव्हेन्शन म्हणजे इन टर्म्स ऑफ रिहॅबिलिटेशन, इन टर्म्स ऑफ राईट सर्जरीज ॲट राईट टाइम. बरोबर वेळेला बरोबर गोष्टी जर केली गेली तर रिकव्हरी चांगली होते. हा एक साधा त्यातला हाऊ कॅन आय से आउटकम आहे किंवा कन्क्लुजन आहे. बरोबर. मंडळी, गुडघ्याच्या प्रत्यारोपणासाठी तुम्हाला सर्जरी करण्यासाठी जे डॉक्टर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत, डॉक्टर आशय केकतपुरे, तर अशा पद्धतीच्या समस्या आल्या तर तुम्ही त्यांच्याकडे याल. पण ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि या संबंधीचे तुमचे काही आणखी प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. आणि तुमच्या नातेवाईकांपैकी किंवा मित्रमंडळींपैकी कोणाला तरी ही माहिती द्यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. ह्या पुढची माहिती म्हणजे आता आपण गुडघ्याविषयी बोललो आहे, पण शोल्डर आणि कोपराविषयी आपल्याला बोलायचं आहे अजून. तर ती माहिती घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा डॉक्टरांकडे वळूया. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून या संदर्भातला कोणताही मुद्दा तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा. पण जर काय राहिलं असेल तरीही कळवा. म्हणजे पूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही कमेंट केले तर जास्त बरं राहील. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला डॉक्टर आशय केकतपुरे यांचा संपर्क कुठे साधायचा याबद्दलची माहितीही मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आपण गुडघ्यांवरून खांद्यावर घेऊया. बरोबर. कारण खांद्यावर आपला भार असतो सगळ्या गोष्टींचा. डोक्यावर तर असतोच असतो, पण खांद्यावरही भार असतो. तर खांदे हा एक खूप म्हणजे शरीर सुंदर दिसण्यासाठीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो खांदा, आणि वापरातही खूप येतो. तर त्याचेही दुखणं बऱ्याच जणांना, स्पोर्ट्समनपासून ते अगदी आत्तापर्यंत जे लोक काम करतात, काही जणांचा हातच मूव्ह होत नाही, अशा कंडिशनमध्ये बरेच जण आहेत. आणि गुडघ्यांवर तरी काहीतरी होतं, चालता येत नाही म्हणून उपचाराला तरी जातात. पण ह्या गोष्टीकडे लोक पूर्णपणे दुर्लक्ष करताना मी बरेच जणांना पाहिलं आहे की खांदा दुखतोय, बरेच वर्ष ऐकत असतो, चाललं. हे किती घातक आहे खांदे दुखणं आणि ते कशामुळे होत आहे? बघा, सगळ्यात कॉमन आजार जो आपल्या समाजामध्ये बघायला मिळतो त्याला अडेझिव्ह कॅप्सुलायटिस किंवा फ्रोझन शोल्डर असं म्हणतात. फ्रोझन शोल्डर. तर आपण तिथनं पुढे जाऊया. हो. तर खांदा वरती जात नाही म्हणजे फ्रोझन शोल्डर झाला आहे. त्याला परत कोणाकडे तरी जा, दाखवून द्या, ते फिरवतील आणि ठीक होऊन जाईल. बोन सेटर असं नसतं. जरी खांदा म्हणजे त्याचे इतके जास्त प्रकार आहेत. जेव्हा फ्रोझन शोल्डर किंवा खांदा वरती जात नसतो, आपल्या खांद्यामध्ये 4 महत्वाचे स्नायू आहेत. त्यांना रोटेटर कफ असं म्हणतात. ते ना या 4 बोटांसारखे असतात. ते आपल्या खांद्याच्या म्हणजे आपल्या वरच्या हाडाला किंवा खांद्याच्या हाडाला असं पकडून ठेवतात 4 केबल्स सारखं. त्यापैकी सबस्कॅप्युलरिस, सुप्रास्पायनेटस, इन्फ्रास्पायनेटस आणि टेरेस मायनर हे सगळ्यात 4 महत्वाचे स्नायू आहेत. आता जर ही कोणती पण गोष्टी मला उचलायची असली, जर मी फक्त 2 बोटांनी उचलण्याचा प्रयत्न केला तर मला ती उचलता येणार नाही. आलं लक्षात? तोपर्यंत सुप्रास्पायनेटस त्याला थांबवत नाही, तेव्हाच मला ती उचलता येते. तर असं साधं उदाहरण द्यायचं राहिलं म्हणजे आपण जेव्हा सायकल चालवतो तर चेनचं स्पोक्स आणि चेन एकामध्ये ज्याप्रमाणे इंटिग्रेटेड असते तसे ते 4 स्नायू एकामेकांमध्ये इंटिग्रेटेड असतात. ते कुठे सुरू होतात आणि कुठे संपतात हे व्यवस्थितपणे सांगता येत. त्यापैकी जेव्हा एक फाटतो तेव्हा 3 त्याला कंपन्सेट करतात. अच्छा. जेव्हा 2 फाटतात तेव्हा उरलेले 2 करतात. पण त्याला कंपन्सेटरी ऍक्टिव्हिटी म्हणजे आपला खांदा अचानक वागतो किंवा समोर जातो त्याला कंपन्सेशन असं म्हणतात. त्या फ्रोझन शोल्डर होण्याचे पुष्कळ सारे कारण आहेत. अच्छा. आपण जो हा भाग डिस्कस करतोय तो रोटेटर कफ इंजुरी आहे. साधारणपणे 40 ते 50 वर्षानंतर युजली लोकांना थोड्या बहुत प्रमाणामध्ये पार्शल, थोडंसं अर्ध फाटलेला किंवा पूर्ण फाटलेला टेंडन असतो. वापरामध्ये म्हणा किंवा वेगळ्या गोष्टींमध्ये म्हणा असं असतं. त्यामध्ये त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपला खांदा काय करतो, या खांद्याची मुवमेंट थोडी जाम करतो. ठीक आहे, त्याला अडेझिव्ह कॅप्सुलायटिस म्हणतात.
याच्यामध्ये भर कोण टाकतं? जर तुम्हाला डायबिटीज असेल, जर तुम्हाला थायरॉइड असेल, जर तुम्हाला बाकी कार्डियाक इश्यूज असेल, तर तो खांदा अजून कमी होतो. ठीक आहे. हा सेल्फ लिमिटिंग असतो, म्हणजे 2 ते 2.5 वर्षापर्यंत जर त्याच्यावरती तुम्ही व्यवस्थित हळूहळू व्यायाम केला किंवा ज्या सगळ्या गोष्टी केल्या तर हा कमी पण होतो. नाही तर त्याला ऑर्थ्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे दुर्बिणीद्वारे ते कॅप्सुलर हायड्रोडायलेटेशन किंवा कॅप्सुलर रिलीज हा प्रकार आहे. हे तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की आपल्याला पूर्ण फाटलेला स्नायू पण आपल्याला व्यवस्थित रिपेअर करता येतो. जर हा स्नायू रिपेअरेबल किंवा इररिपेअरेबल किंवा मोठा टेअर असेल तर आपल्याला मांडीतला स्नायू पण इथे ट्रान्सप्लांट करता येतो. अच्छा. अशी जर परिस्थिती असेल की हे फाटल्यामुळे हे हाड पण खराब झालं असेल तर रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंट नावाची सर्जरी आहे. त्यामध्ये देवानी बनवलेला सांधा ज्याप्रमाणे काम करतो त्याचं मेकॅनिझम आपण बदलून म्हणजे उलट करून, त्यालाच रिव्हर्स म्हणतात. जिथे बॉल असतो तिथे आपण गोळा टाकतो आणि आपण प्लेट टाकतो आणि जिथे नॉर्मल फ्लॅट सरफेस आहे तिथे आपण गोळा लावतो. तर हे तंत्रज्ञान आता आहे आणि हे भारतामध्ये नागपुरामध्ये व्यवस्थित केलं जातं. रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंट इज अ व्हेरी रेग्युलर सर्जरी दॅट वी डू. त्याशिवाय पण हे सगळं केल्यानंतरही पेशंट्सला जर काही इश्यूज असले तर मसल ॲडव्हान्समेंट सर्जरी म्हणजे फाटलेले स्नायू किंवा दुसरे स्नायू घेऊन तिथे प्रत्यारोपित करून पण खांद्याची मुवमेंट आपण वापस आणतो. फ्रोझन शोल्डरसाठी समजा आपण त्याकडे दुर्लक्ष केलं किंवा काही केलं तर ह्या पद्धतीने सर्जरी करावीच लागते. फ्रोझन शोल्डर कोणत्या कारणामुळे झालेला आहे ते समजून घेणं आधी आवश्यक आहे. बघा, आजार जर आपण समजून घेतला तर त्याचं निदान 50% झालेलं असतं. बरोबर. जर आपण आजारच समजून घेतला नाही की काय झालंय, नेमकं काय झालंय, तर आपण देन वी आर शूटिंग इन डार्क, आपण अंधारामध्ये बाण चालवतोय. तर मला असं वाटतं की जर खांद्याचा इश्यू असेल आणि खांदा वरती जात नसेल किंवा असं वाटत असेल आणि फक्त रिलेटिव्ह मध्ये डिस्कशन घेतो फ्रोझन शोल्डर असं न जाता व्यवस्थित वैद्यकीय सल्ला घेतला, समजून घेतलं, त्या संदर्भात एक्सरे झाला, MRI झाला, एका स्पेशलिस्टला तुम्ही दाखवलं की ज्यांना त्या बाबतीतलं समजतं, तर कदाचित तुम्हाला होणारा त्रास कमी होईल. आता आपण बघतो की लहानपणापासून मुलांच्या पाठीवर दप्तराचं ओझं आहे. नोकरी करायला गेल्यावर एक बॅग येते, ती पोटावर येते, किंवा लॅपटॉप्स घेऊन कॅरी करतात हल्ली मुलं मेजरली. त्यांना सततच्या खांद्यांच्या दुखण्याच्या तक्रारी आहेत. तर असं जेव्हा सुरू होतं सुरुवातीला तेव्हा त्याच्यावर काय आपण केलं पाहिजे की अशा पद्धतीने जेव्हा तुम्हाला संकेत मिळतात की बाबा आपण ओझं खूप वाहतोय आणि खांदे दुखत आहेत तर काय काळजी घेतली पाहिजे त्याची? सगळ्यात पहिले तर त्याची गरज आहे, म्हणजे किती वजन उचलायचं आहे त्याचं प्रमाण, खरंच गरज आहे का तेवढं सगळं प्रमाण उचलायचं, आणि गरज आहे तर आपले खांदे बळकट करावे लागते. म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांचे 6 विषय आणि त्याच्या 6 वया, अगदी जवळपास 3-4 किलो वजन तर असतंच त्यांच्या पाठीवर. अगदी साहजिक आहे. यामध्ये आपण एक जो पार्ट आपण डिस्कस नाही केला त्याला आहे खांदा सटकणे किंवा शोल्डर डिस्लोकेशन. आपण आता बघितलं असेल बरेचसे काही खेळाडू आपला खांदा एकदम असा हिरो सारखा बसवण्याचा प्रयत्न करतात. बुमरा नाही, आपला हा रोहित शर्मा. हा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण खांदा सटकतो, ठीक आहे, सपोज आपण हा जर पार्ट कन्सिडर केला, आपण नारळ किसतो आठव, तर प्रत्येक वेळेला जेव्हा खांदा सटकला जातो किंवा त्याला इन्स्टेबिलिटी म्हणतात तेव्हा काही भाग समोर त्या घासणीसारखा खराब होत जातो. प्रत्येका इन्स्टेबिलिटीमध्ये थोडा थोडा खांदा घासला जातो, त्याला अँटिरियर ग्लिनॉइड वियर असं म्हणतात. हे जर सातत्याने होत राहिलं तर खांदा लवकर खराब होतो. ठीक आहे, म्हणून त्या इन्स्टेबिलिटीला वेळेत ठीक करणं गरजेचं आहे. त्याला व्यवस्थित दुर्बिणीचं ऑपरेशन अवेलेबल आहे, त्यानंतर व्यवस्थित रिकव्हरी होतात. एक केस मला जी सांगावीशी वाटते, तर माझ्याकडे एक मुलगी आली होती, मुलगी 32 वर्षाच्या महिला आल्या होत्या. त्या आपल्या मुलाला, लहान मुलाला, त्यांचे दोन्ही खांदे सटकायचे. शी वॉज अ लेबरर आणि 10 वर्षापासून शी यूज टू टेक सम ऑर द अदर ट्रीटमेंट, म्हणजे काही ना काही वेगळं. पण त्यामुळे इतकं विअर झालं की तेव्हा आम्हाला लटार्जा नावाची प्रोसिजर असते, ज्यामध्ये हाडाचा एक भाग आणि सोबतचा मांस तिथे आपल्याला रिप्लांट करावं लागतं. अच्छा. तर ती परिस्थिती, किंवा आपल्याला थायचं म्हणजे आपलं मांडीचा हाड घेऊन आपल्याला तिथे रिकन्स्ट्रक्ट करावं लागतं. त्याला ICBG ग्राफ्टिंग किंवा ॲडेन हायबरनेट प्रोसिजर म्हणतात. तर तेवढं होईपर्यंत, जसं मी म्हणतो अंगावर काढणं, त्याच्या अगोदर हे सगळं पॉसिबल आहे की हे डिस्लोकेशन्स वेळेतच जर रिड्यूस करून पहिल्याच वेळेला प्रायमरी डिस्लोकेशन जर आपल्याला करता आलं, रिपेअर करता आलं, तर हे सगळे प्रकार टाळता येतात.
आता मी जसं आणि तुम्हाला- तुम्ही जे विचारलं की त्याबद्दल काय करता येईल, तर खांदे मजबूत करण्यासाठी रोटेटर कफ स्टेबिलिटी एक्सरसाइजेस असतात, त्या रेग्युलरली करायच्या. एस्पेशली जे बॉलर्स असतात हा. त्यांची स्टाईल काय आहे. आमच्याकडे जे खेळाडू येतात ज्यांना सांध्याचे त्रास होतात त्यांचा आम्ही ऍक्शन स्टडी करतो. जर डिफेक्ट असेल, जर त्याच्या पर्टिक्युलर याच्यामुळे रिपेअर झाल्यानंतर जर त्यांच्या ऍक्शनमध्ये काही इश्यूज, काही चेंजेस करायचे असतील तर ते आम्ही सजेस्ट करतो. काही प्रोग्राम्स असे वागवले जातात की तुमची बॉलिंग स्पीड पर्टिक्युलर आहे आणि आपल्याला वाढवायची असेल तर काय व्यायाम करायला पाहिजे ते आम्ही त्यांना व्यवस्थित सजेस्ट करतो. सायंटिफिकली क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह असेसमेंट ऑफ द बॉलिंग ऍक्शन्स अँड चेंजेस पण ते ऍडवाइस करतो. आणि जनरल जी पब्लिक आहे त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, कारण हे झालं खेळाडूंच्या बाबतीमध्ये. व्यायाम रेग्युलर करायचा, आपलं आहार व्यवस्थित घ्यायचा आणि तुमच्या मसल्स आहेत आणि पूर्ण जे सांधे आहेत यांना नेहमी मुवमेंट दिली पाहिजे, हा त्यामागचा अर्थ आहे. एक्झॅक्टली. हे आता आपण क्रिकेट खेळणाऱ्या लोकांबद्दल पाहिजे, स्विमर्स असतात तर त्यांचं कायम हा मुवमेंट चालू असतो. बरोबर. तर हे सतत करून त्यांना त्रास होत असेल. अति केलं सगळीकडे तर त्रास होणारच आहे. पण असं आहे की स्पोर्ट्स आणि इंजुरीज हे म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू. समीकरण. तुम्ही खेळाल तर तुम्हाला लागेल, तुम्ही पडाल लागेल. पण त्यातनं इंजुरीमधनं बऱ्याचशा खेळाडूंना इंजुरीमधनं बाहेर येणं आवश्यक आहे. ज्या इंजुरीज होतात म्हणजे काही करिअर एंडिंग इंजुरीज असतात, जेव्हा तुम्ही बायसेप्सला हर्ट करता किंवा रोटेटर कफला इंजुरी होते, तर दीज आर करिअर एंडिंग इंजुरीज फॉर बॉलर्स. त्यातनं पण रिकव्हरी पॉसिबल आहे. फॉर एक्झाम्पल काही बॉलर्सला स्लॅप टेअर असा प्रकार होतो, कारण की त्यांच्या 7000 डिग्री अँग्युलर मोमेंटम असतं जेव्हा तो बॉल फेकला जातो तेव्हा. तर तेवढा भाग जेव्हा खांद्यातनं जातो त्यानंतर त्याला रिपेअर करणं अत्यंत गरजेचं असतं जर तुमच्या याच्यामध्ये टाईप 2 किंवा टाईप 3 असेल. आणि हे दुर्मिळीने होतं, याची रिकव्हरी व्यवस्थित होते. त्यावर नंतरचा रिहॅब जर व्यवस्थित केला गेला तर पूर्ण रिकव्हरी पॉसिबल. मी असा तुम्हाला प्रश्न का विचारला, कारण काय होतं हल्ली मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त कुठेतरी एंगेज करावं म्हणून अनेक जिम्नॅस्टिक प्रकारासारखे प्रकार आणि व्यायामाचे प्रकार किंवा आणखीन काही कशात त्यांना कराटे असेल पाठवलं जातं. पण त्यांच्यामधूनच 50% ह्या समस्या पुढे येतात की आता हे झाले. तर तुम्ही जसं म्हणालात की खेळामुळे होतं, तर त्याची इनबिल्ट पॉवर त्यासाठी मजबूत करण्यासाठी डाएट पण काय आवश्यक आहे का? तुमचा हा जो प्रश्न आहे आपण याला ना दोन याच्यामध्ये आन्सर करूया. सगळ्यात पहिले जसं आपण अभ्यासाला किंवा जेव्हा करिअर चूज करतो तेव्हा आपण आधी हे बघतो की हा पर्टिक्युलर विद्यार्थी या गोष्टीसाठी तयार झालेला आहे की नाही. तसंच कोणताही खेळ खेळण्याच्या अगोदर त्या मुलामध्ये ती क्षमता आहे, ती मोटर ॲबिलिटी आहे की नाही, हे सगळं याचं असेसमेंट व्हायला पाहिजे. याच्या मागे भरपूर शास्त्र आहे. एक स्पोर्ट्स सायन्सेस पूर्ण किंवा त्याचं असेसमेंट व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि त्यानंतर तो खेळ, नाहीतर ही विल सफर मोर इंजुरीज. म्हणजे आपल्या मुलाची कॅपॅसिटी किती आहे, त्या खेळासाठी योग्य आहे की नाही हे तपासलं पाहिजे. अच्छा. आणि त्यानंतर तो खेळ सुरू करायला पाहिजे. सपोज किंवा जर असेल किंवा त्याच्यासाठी कोणता योग्य खेळ आहे ते सोपं होऊन जाईल तुम्हाला गाईड करायला, किंवा त्याच्यामध्ये त्याला किती गती मिळेल हे पण बदलेल. दुसरं एक्झाम्पल एक मला जे महत्वाचं द्यायचं आहे की जेव्हा इंजुरीज होतात त्यानंतर त्यांना लगेच ऍड्रेस करणं आवश्यक आहे. आणि नंबर तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुमचा ट्रेनर कोण आहे. यू नीड टू हॅव वेल एज्युकेटेड ट्रेनर्स, नॉट वेल ट्रेन्ड ट्रेनर्स. ओनली नॉट वेल ट्रेन म्हणजे ज्यांना ओके मी रोज 15 किलोमीटर पळलो आहे म्हणून तू पण पळायचं का बरं, त्याचं मागचं सायन्स जर तुम्ही समजून त्याला व्यवस्थित इम्प्लिमेंट केलं तर तुम्हाला येणारे रिझल्ट डेफिनेटली वेगळे राहतील. तर हा जो फरक आहे, वी नीड वेल एज्युकेटेड ट्रेनर्स अपार्ट फ्रॉम ओनली वेल ट्रेन्ड ट्रेनर्स. तर हा एक महत्वाचा, म्हणजे तो एक खूप मोठा विषय झाला आणि आय एम नॉट द अथॉरिटी टू टॉक अबाउट इट. पण हा जो स्पोर्ट्स सायन्सेस मधला जो एक हाऊ कॅन आय से अ गॅप मला जी दिसते आहे भारतामध्ये, ती ऍड्रेस करणं आवश्यक आहे. फक्त एक स्पोर्ट पॉप्युलर आहे म्हणून सगळेजण तिथे धाव घेतील. बाकीच्या देशांमध्ये स्काउट्स असतात किंवा वेगळे याचे हे असतात, ते सगळ्या मुलांना असंच करतात की हा पर्टिक्युलर मुलगा वेटलिफ्टिंगमध्ये चांगला आहे, हा पर्टिक्युलर मुलगा जिम्नॅस्टिक्समध्ये चांगला, हा जॉयलिन थ्रो, डिपेंडिंग ऑन द मसल मास, मोटर ऍक्टिव्हिटी आणि या सगळ्या गोष्टी. आणि त्यानंतर त्या विषयांमध्ये त्या लोकांना ट्रेन केलं जातं. आपल्याकडे तसं पाहत मला अशी हाऊस खूप असते आणि कोणाचं तरी पाहून ते जास्त तसं होण्याचा त्रास जास्त होण्याचा, हे आयुष्य बर्बाद होऊ शकतं एखाद्याचं. इंजुरी झाल्यानंतर त्यानंतर रिकव्हरी डिफिकल्टच असते. म्हणजे तुमच्यासारखी माणसं, तुमच्यासारखे डॉक्टर्स अशा पद्धतीच्या सर्जरी करण्यासाठी एक्सपर्ट आपल्याकडे आहेतच, पण होऊ नये
म्हणून ही काळजी घेणं गरजेचं आहे. आवश्यक आहे. आणि ते तुमच्यासारख्या तज्ज्ञ डॉक्टरकडून आलेली बरी असं एक म्हणून मी हा प्रश्न विचारला तुम्हाला. बरोबर. आपण आता शोल्डर कव्हर केला. आता हे कोपर जे आहे त्याचेही अनेक आजार हल्ली दिसतात आणि ते अतिशय दुर्लक्षित, तर त्याच्याकडे पाहतही नाही. तर हे किती धोकादायक आहे की जर तुमच्या कोपराला काही झालं आणि त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करताय ते किती धोकादायक आहे. युजली आता परत कोपऱ्याचं जसं आपण बाकीच्या 2 गोष्टींबद्दल बोललो, कोपऱ्याचं पण आपण 2 याच्यामध्ये मुलांमध्ये किंवा किशोरवयीन आणि यंग अडल्ट्समध्ये होणारे आजार आणि वयोवृद्धांमध्ये होणारे आजार आणि त्यामध्ये बाकीच्या गोष्टी जसं संधिवातामुळे होणारा रुमॅटॉइड आर्थरायटिस. तर कोपराचे जे आजार यंग मध्ये असतात ते फ्रॅक्चर, सुप्राकॉन्ड्युलर फ्रॅक्चर ह्युमरसचं सगळ्यात कॉमन आहे. बरेच वेळा ते पट्टी बोन सेटरकडे जातात आणि युजली गनस्टॉक डिफॉर्मिटी म्हणजे हात वाकडा करून किंवा लिगामेंटस इंजुरी करून ते आमच्याकडे येतात. मग त्यामध्ये करेक्टिव्ह ऑस्टोटॉमी आणि हा सगळा प्रकार भरपूर आहे. तर तो एक मोठा विषय आहे की फक्त जर याच्याबद्दल बोलायचं झालं तर 3 तास अपुरे पडते. दुसरा भाग आहे लिगामेंटस इंजुरीज. कोपराच्या आजूबाजूला 3 महत्वाचे स्नायू असतात, ते जर तुटले कोणत्याही खेळामध्ये, जसं बॉलिंग म्हणा, कबड्डी म्हणा किंवा क्रिकेट म्हणा, कोणत्याही संध्यामध्ये, तर त्याचं जर वेळेत निदान झालं नाही तर इन्स्टेबिलिटी आणि पुढे लवकर खराब होऊ शकतो कोपर आपला. आणि कोणत्याही प्रकारचा फ्रॅक्चर जेव्हा होतो त्याला व्यवस्थित जर रिपेअर नाही केलं गेलं तर इट लीड्स टू अर्ली आर्थरायटिस आणि मग सांधा बदलावा लागतो. वयोवृद्ध लोकांमध्ये याच्यामध्ये होणारा आर्थरायटिस आणि इन्फेक्शन्स हा प्रकार जास्त मला इथे बघायला मिळाला आहे. आणि त्याला वेळेत ऍड्रेस करणं आणि व्यवस्थित ऍड्रेस करणं, त्याला पुअर मॅन जॉईंट म्हणतात, पण हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे कारण की इट ऍक्ट्स ॲज हा दुवा आहे आपल्या मनगटामध्ये आणि ह्याच्यामध्ये. हे जर वापरता आला नाही, कोपर वापरता आला नाही तर आपल्याला काहीच करता येणार नाही. आणि त्यामुळे त्याच्याकडे त्या इंजुरीज बद्दल किंवा दुखण्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणं आवश्यक आहे. आणि बरेचदा कसं ना, आपला हा खांदा जर चांगला असला तर कोपर वापरता येतं, खांदा चांगला नसला तर कोपर वापरता येतं, कोपर नसेल तर खांदा वापरून काहीतरी कंपन्सेशन करून आपण जुगाड करत असतो. तसं न करता वेळेत त्या गोष्टीचं निदान करून घ्या, वेळेत त्याला ऍड्रेस करा. एक मोठा किंवा कॉमन प्रकार आपल्याकडे बघायला मिळतो टेनिस एल्बो नावाचा. हो, टेनिस एल्बो. तर टेनिस एल्बो म्हणजे इथे पट्टा लावून घेतला मी बरा आहे, पण टेनिस एल्बो नेमका कशामुळे? टेनिस एल्बो ना ही खूप कॉमन लूजली वापरली गेलेली टर्म आहे. तर नेमकं तुम्हाला फक्त स्नायूमुळे आहे, त्याच्या आतमधलं मेनिस्को कॅप्सुलर इन्व्हेजिनेशन आहे, किंवा तुमच्या स्नायूमध्ये एक मसलची परत आतमध्ये जाऊन फसते आहे, किंवा एक त्याच्यामध्ये प्रोनेटर नावाची गोष्ट, म्हणजे काही काही लोकांना प्रोनेटर सिंड्रोम असं म्हणतात, त्या मसलच्या खालती जी नस असते ती जास्त दबल्या जाते. तर हा प्रकार आहे. हे समजून घेतल्यानंतरच जर त्यांनी ट्रीटमेंट घेतली तर त्यांना लवकर निदान आणि त्यांना आराम मिळेल. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे सांगण्याचा हेतू हा आहे की आजार समजून घ्या. आजार समजून घेतला तर त्याची उपाययोजना सोपी पडते, ती पेशंटसाठी पण सोपी असते आणि डॉक्टरसाठी पण सोपी असते. केवळ पेनकिलर घेऊन प्रश्न सुटत नाही, अजिबात सुटत आणि वाढतात. तर त्या संदर्भात अनलेस अँड अंटिल तुम्ही तज्ञांकडे जाऊन ती गोष्ट समजून घेतली तर त्यातला जो मार्ग निघतो तो नेहमी सोयीस्कर आणि सोपा असतो. आता आपण मगाशपासून तुम्ही स्पोर्ट्स या विषयावर, त्या इंजुरीजमध्ये तुमच्याकडे बरेच पेशंट्स येतात ज्यांना सर्जरी करावी लागते आणि त्यांना पुन्हा ते स्पोर्ट्स, ते त्यांचं करिअर असतं, त्यामुळे त्यांना पुन्हा त्यात उभं करणं, ह्या दृष्टिकोनातून तुम्ही त्यांच्यावरती काम करता किंवा ती सर्जरीज करता. बरोबर. आपल्याकडे जनरली मुलं व्यायामशाळेत जातात. बरोबर. आता हा तुमचं बोलणं ऐकल्यानंतर, हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर हा प्रश्न त्यांच्यासाठी आहे की आता आपण व्यायाम करतोय, सातत्याने व्यायाम केल्यानंतर पण झीज होत असेल तर त्याला डाएट आणि व्यायाम याचं योग्य मेळ घालणं गरजेचं आहे. तर अशा व्यायाम करणाऱ्या मुलांसाठी कुठल्या स्टेजवर तुम्ही ऑर्थोपेडिक किंवा तुम्ही जे करताय ते योग्य आहे की नाही, तुमचे मसल्स बिल्ड होत आहे, तुम्ही दिसताय छान, शर्टमध्ये सुंदर दिसताय, पॅन्टमध्ये थाईज छान दिसताय, सुंदर रूप दिसतंय, ते रूप दिसण्यासाठीचेच व्यायाम जास्त आहेत, अमुक ठिकाणचे मसल्स वाढवा, अमुक ठिकाणचे मसल्स वाढवा. तर अशा मुलांनी कोणत्या टप्प्यावर येऊन एकदा तरी ऑर्थोपेडिक सर्जनला किंवा ऑर्थोपेडिक डॉक्टरला तुम्ही व्हिजिट केली पाहिजे की जे चाललंय माझ्या शरीराचं मी बनवतोय ते योग्य आहे की नाही? तुम्ही ना यू आर ओपनिंग अ पॅन्डोराज बॉक्स. बघा कसं आहे, हे व्यक्तिविशेष आहे, त्यांनी किती एंगेज करायचं त्या व्यायामाच्या स्वरूपामध्ये हे तर डेफिनेटली त्याचं. पण मला म्हणजे या पॉडकास्टच्या दृष्टिकोनातून मला हे सांगावं असं वाटतं की तुम्ही जे काही करताय त्याचं एक एंड गोल ठेवा. हॅव अ कीप अ एंड इन माइंड. वाय आय एम डुईंग दिस, वेदर आय एम डुईंग इट फॉर फिटनेस, वेदर आय एम डुईंग इट
बिकॉज आय वॉन्ट टू गेट बेटर ॲट अ पर्टिक्युलर स्पोर्ट. मला काहीतरी वेगळं करायचं आहे. माझी ही शारीरिक क्षमता आहे आणि मला इथपर्यंत मला पोहोचायचं आहे, जे की आता मला बघायला मिळत आहे. आय एम ॲट पॉईंट ए. मला म्हणजे 40 मिनिटात 10 किलोमीटर धावता येतं, मला 30 मिनिटात किंवा ते खूप जास्त झालं. म्हणजे मला एका तासात 10 किलोमीटर धावता येतं, मला 40 मिनिटात धावायचं आहे. त्या शारीरिक क्षमतेसाठी मी हे करतो आहे. आणि हे जेव्हा आपण आपल्यासमोर लक्ष ठेवतो तर त्यामध्ये त्याला क्वांटिफाय करून, त्याला मेजर करून सायंटिफिक दृष्ट्या जर केलं गेलं तर ते मिनिंगफुल पण राहील, त्यातनं अपाय होणार नाही. आणि गायडन्स जर व्यवस्थित, जेव्हा दुखापत झाली आहे, गायडन्स जर व्यवस्थित असेल तर त्यातनं आउटकम चांगले मिळतील. आणि सेफ राहाल, सगळ्यात महत्वाची सेफ्टी आहे. सेफ राहाल, त्यातनं म्हणजे मग आमची गरज कमी पडेल. सुरू करण्याच्या अगोदर मला असं वाटतं तुमच्याकडे जिम केलेले पेशंटच बरेच येतात. मला त्याचा थोडासा अंदाज आहे, कारण तिथे जास्त इंजुरीज होण्याची शक्यता जास्त आहे, खूप जास्त आहे. जर व्यवस्थित विचार न करता कोणता पण व्यायाम केला गेला तर त्यातनं इंजुरीज जास्त होतात. माझ्याकडे भारतातले ऑलिम्पियन वगैरे एक मिस्टर लाड म्हणून होते, ते पण होते. अच्छा, ते कोविडमध्ये वारले, पण त्याच्या अगोदर ही हॅड बायसेप्स टिअर ऑल्सो. तर ते पण मुंबईला असताना ते पेशंट होतं. ही वॉज ऑलिम्पियन आणि त्या स्पर्धेमध्ये बॉडी बिल्डर, ही वॉज अ बॉडी बिल्डर. तर त्यांच्या याच्यामध्ये भरपूर बॉडी बिल्डर लोकांमध्ये वेगळे ते काइंड ऑफ प्रोटीन जे डाएट जे काही फॉलो करतात किंवा हे करतात, तर त्यावरती थोडंसं त्यांनी लक्ष अजून दिलं तर मला असं वाटतं की हा सगळा प्रकार नॅचरल बॉडी बिल्डिंगचा जो प्रकार आहे आणि वी नीड टू बिल्ड विथ सायन्स, हा जर याच्याकडे लक्ष दिलं गेलं तर इजा आणि इंजुरीज कमी होतील. हाडांची स्ट्रेंथ चांगली असेल तर हे आजार थोडे कमी होतील असं वाटतं. अगदी आपल्याला. तर हाडांची स्ट्रेंथ कशी वाढवायची? हाडांची स्ट्रेंथ कशी वाढवायची? डाएट, रेग्युलर डाएट घेतलं आणि आपल्याकडे आपल्या जेवणामध्ये भरपूर कॅल्शियमचं प्रमाण असतं. सीताफळ इज अ व्हेरी गुड सोर्स ऑफ कॅल्शियम. सोयाबीन आहे. त्यानंतर आणि हाडावरती हाडं कोणत्याही वेट बेरिंग ऍक्टिव्हिटी किंवा वेट लिफ्टिंग ऍक्टिव्हिटीने वाढतात. तर जर ओल्डर एज ग्रुपमध्ये व्यवस्थित वजन उचललं गेलं आणि हे सगळं, तर मला असं वाटतं की यू हॅव गॉट अ गुड इनफ लाईफस्टाईल की ते सस्टेन राहतं. हे सगळं टाळण्यासाठी एकूण तुम्ही काय सल्ला द्याल आज आपल्या प्रेक्षकांना? एक तर नियमितपणे जर तुम्ही कोणताही व्यायाम करत असाल तर तो नियमितप्रमाणे योग असेल किंवा योग असेल, प्रॉपर मार्गदर्शनाखाली आणि नियमितपणे करा. व्यवस्थित आपलं डाएट ठेवा. आणि जर दुखलं किंवा आहे आपलं जसं 40 नंतर किंवा 45 नंतर रेग्युलर एक मंथली हेल्थ चेकअप जो काही असतो तो रेग्युलरली ठेवायचा. 6 महिन्यातनं म्हणा किंवा 3 महिन्यात म्हणा, व्हॉट एव्हर युअर शेड्यूल इज. ते जर केलं तर आपलं जो एक क्वांटिटेटिव्ह पॅरामीटर्स असतात की आपली तब्येत कशी राहते. आणि आपण आता अशा वेळेस आहोत की वेअर वी आर ॲक्च्युली लुकिंग टुवर्ड्स लिव्हिंग अप टू 100 years. म्हणजे साधारण वयोमान वाढलेलं आहे. तर सगळ्यांचं वय वाढेल, पण ते जे वाढलेलं वय आहे ते व्यवस्थित उपभोगायला आपली शारीरिक क्षमता चांगली असायला पाहिजे. त्याच्यासाठी आजपासून लक्ष देणं आवश्यक आहे. तर डाएट आणि रेग्युलर एक्सरसाइज, दॅट इज गोइंग टू हेल्प. आपण आता ऐकलं डॉक्टर आशय केकतपुरे सर्जरी, अतिशय उत्तम पद्धतीने सर्जरी करण्यात त्यांचा नावलौकिक आहेच. आज म्हणून विमर्शमध्ये हे आपल्या तब्येत पाणीच्या सेगमेंटमध्ये आपण त्यांना बोलवलेलं आहे. खरं तर गुडघा असेल, खांदे असेल, कोपर असेल, हे आपल्या पूर्ण शरीराचा भार उचलणारे एक महत्त्वाचे भाग आहेत आपल्या शरीराचे. आणि तिथे जेव्हा गडबड होते तेव्हा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा पेन किलर घेऊन गप्प बसतो. पण तसं न करता तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन नेमकं आपल्याला काय झालं आहे आणि ते कशामुळे झालं आहे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून सर्जरीसाठी आशय केकतपुरे डॉक्टर यांच्याकडे येण्यासाठी तुम्हाला गरज पडणार नाही किंवा दुसऱ्या कुठल्या सर्जरीची गरज पडणार नाही. पण जर तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये किंवा तुमच्या मित्रपरिवारामध्ये अतिशय जर्जर झालेली परिस्थिती ज्यांची असेल की बाबा जिथे त्यांना सोल्युशन मिळतच नाही आहे आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट झालेली आहे तरी पण त्यांच्यावर समजा काही त्या दुखण्यातून किंवा त्या आजारातून ते बरे झाले नसतील, गुडघ्याचे असेल, खांद्याचे असेल, कोपराचे असेल, तर तुम्ही डॉक्टर आशय केकतपुरे यांना संपर्क करू शकता. त्यांच्या संपर्काचा संपूर्ण तपशील आता जी मी ती स्क्रीन पाहताय त्याच्या खाली आलेली आहे, ती तुम्ही नोट डाऊन करा, त्याचा स्नॅपशॉट काढा आणि तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. पण काही बिघडलं असेल तुमचं तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता या 3 गोष्टीबद्दल की गुडघा आहे, खांदा आहे आणि कोपर आहे. तर तुम्ही संपर्क करू शकता. किंवा तुम्ही स्पोर्ट्समन आहात, तुम्ही फिजिकल ट्रेनर आहात आणि तिथे जर तुमच्या कुठल्या शारीरिक व्याधी, हाडाच्या व्याधी आल्या असतील तर तुम्ही डॉक्टर आशय केकतपुरे यांना संपर्क करू शकता.
डॉक्टर आशय, तुम्ही आम्हाला खूप महत्त्वाचा वेळ दिलेला आहे. खरं तर ऑपरेशनपर्यंत न जाणं हाच आपल्या पॉडकास्टचा विषय होता, पण आज तुम्ही चांगले सर्जन, या ठिकाणी आम्हाला तुम्ही वेळ दिला, तुमचा ऑपरेशन करण्याचा वेळ तुम्ही आज आम्हाला लोकांना माहिती देण्यासाठी दिलात. त्याबद्दल विमर्श वतीने मी तुमचा खूप मनापासून आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.